नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत महाजन. आज आपण बोलणार आहोत हिवाळ्यामध्ये गर्भवती स्त्रियांनी काय काळजी घ्यावी याबद्दल. यावर्षी हिवाळा खूपच चांगला आहे, तर थंडीमध्ये काही काळजी घेणे खूप गरजेचे आहे. पहिली गोष्ट, शरीर उबदार ठेवावं. त्यासाठी तुम्ही लेअरिंग करू शकता, म्हणजे स्वेटर, मफलर या गोष्टी वापरू शकता. ओव्हरहीटिंग टाळायची आहे मात्र, की रूम हीटर वापरा, पण खूप जास्त हीटिंग टाळायची. दुसरी महत्वाची गोष्ट की गरम राहण्यासाठी पूर्ण रूम बंद करून नाही बसायचं, हवा खेळती राहिली पाहिजे. नंतर दुसरी गोष्ट, पाणी कमी पिलं जातं हिवाळ्यामध्ये, तर पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचे. दररोज किमान 6 ते 8 ग्लास पाणी झालंच पाहिजे. कोमट पाणी प्यायचंय तुम्हाला, तुम्ही पिऊ शकता, पण दिवसभर कोमट पाणी पिण्याने तहान भागत नाही, त्यामुळे अधनमधनं 2-3 वेळा कोमट पाणी पिलं चालेल. तिसरी गोष्ट, सकाळचा गारवा. सकाळी खूप गारठा असतो, तर तो थोडासा टाळायचा आहे. उन्हात जायचं आहे, उन्हामध्ये दिवसभरातनं कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तरी बसायचंय. त्यामुळे आपली व्हिटॅमिन डी ची जी काही रिक्वायरमेंट असते ती फुलफिल होते. चौथी महत्वाची गोष्ट, हिवाळ्यातला पौष्टिक आहार. तर खाण्यामध्ये पालेभाज्या, त्यासोबत सिट्रस फ्रुट्स म्हणजे संत्री, मोसंबी ह्या गोष्टी वाढवायच्या आहेत. दुसरी गोष्ट, हिवाळ्यात डिंकाचे लाडू बनवले जातात, त्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. फक्त महत्वाचं काय आहे की ती गोष्ट अति नाही करायची. दिवसातनं एखाद दुसरा लाडू चालेल, पण जास्त नाही, म्हणजे पचनाला त्रास होईल अशा कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत. पाचवी महत्वाची गोष्ट, व्यायाम. तर व्यायाम हलका जरी असला तरी चालू ठेवायचा आहे. तुम्ही लाईट एक्सरसाइजेस जसं की वॉकिंग झालं, प्राणायाम झालं, ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. तसेच प्रेग्नन्सीमध्ये ज्या व्यायाम किंवा योगासने जे सांगितले जातात ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही घरात करू शकता. बाहेर जास्त गारठा असेल तर बाहेर जाणं टाळावं. सहावी महत्वाची गोष्ट, सर्दी खोकला यापासून बचा. तर यासाठी खूप गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे. गरज असल्यास सॅनिटायझरचा उपयोग करावा. जे प्रदूषित ठिकाणं असतात, जसं की हॉस्पिटल्स झाले किंवा मार्केट झाले, तिथं संसर्ग होण्याचा खूप जास्त चान्स असतो. त्यामुळे अशा ठिकाणी गरज नसेल तर जाणं टाळावं. सातवी आणि महत्वाची शेवटची गोष्ट म्हणजे त्वचा आणि ओठांची काळजी. हिवाळ्यामध्ये त्वचा ही कोरडी पडत असते, ओठ फाटण्याचं प्रमाण वाढतं. त्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे. माइल्ड मॉइश्चरायझर वापरा, कोमट पाण्याने आंघोळ करा, खूप गरम पाणी घेणं शक्यतो टाळा, त्यामुळे अजून जास्त ड्रायनेस वाढतं. हिवाळा सुंदर आहे आणि तुमची गर्भधारणा ही सुंदरच आहे. तर असे हे अनमोल क्षण आपण आनंदाने अनुभवावे ही आमची अपेक्षा. त्यासाठी जेवढी शक्य तेवढी काळजी घ्या, पण काळजी करू नका. धन्यवाद.